हेलो, वेलकम बैक टू ट्रैवल विथ हार्ट। स्वागत है आपका आज के नए वीडियो में। असं मी म्हणणार नाही आज, कारण की आम्ही आता खूप कमेंट्सनी आणि लोकांनी सजेशन्स दिले, त्यामुळे म्हणून आम्ही व्हिडिओ मराठीत करायचं ठरवलं आहे। तर आम्ही एक कोकण सिरीज करत आहोत, ज्यामध्ये आम्ही ठरवलं ही कोकण सिरीज आम्ही मराठीत करणार आहोत। आणि जर तुम्हाला खूप आवडली ही सिरीज मराठीमध्ये तर आम्ही नक्की कमेंट्स ग्राह्य धरू तुमच्या, आणि पुढचे सगळे व्हिडिओ मराठीतच करू। सो कमेंट डाऊन बिलो कसं वाटतंय। MTDCच्या वेळणेश्वरच्या रिसॉर्टवर राहिलो आहोत, तर त्याचा आम्ही एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की आम्हाला कसं वाटलं आणि ओव्हरऑल इथे आम्हाला काय एक्सपिरियन्स आला त्याबद्दल। तर तो एक व्हिडिओ टाकू आम्ही। आणि आता आम्ही चाललो आहे, तर ह्या व्हिडिओत आम्ही कवर करणार आहे वेळणेश्वराचं देऊळ, गुहागर, हेदवीचं गणपतीचं देऊळ आणि बामणगड। तो स्टे ट्यून्ड। आता आम्ही गुहागरच्या देवळात दर्शनासाठी चाललो आहोत। श्री व्याडेश्वर मंदिर हे गुहागरमधील अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिर आहे। व्याडेश्वर मंदिराचा इतिहास व्याडेश्वर महात्म्य या ग्रंथात दिलेला आहे आणि त्याबद्दलचे काही संदर्भ देवळात फलक स्वरूपात लावलेले आहेत। श्री व्याडेश्वर मंदिराची शैली पंचायतन असून व्याडेश्वर मंदिर मध्यभागी आहे। पंचायतन मंदिरात मुख्य देवता मध्यभागी ठेवली जाते आणि इतर देवता 4 मंदिराच्या 4 कोपऱ्यावर असतात। तसेच नंदीसुद्धा या मंदिरात आहे आणि तो मुख्य मंदिराच्या समोर आहे। इथे सूर्य, गणपती, देवी, विष्णू आणि शिव यांची मंदिरे आहेत। व्याडेश्वर हे अनेक चित्पावन कुटुंबांचे कुलदैवत आहे। व्याडेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांकडे चित्पावन ब्राह्मणांच्या गोत्रानुसार कुलदैवत आणि कुलदेवीची माहिती देणारे पुस्तक सुद्धा उपलब्ध आहे। आम्ही आता थोडासा दुपारचा आराम करून सनसेट बघूयात म्हणून बीचवरती आलो होतो। ॲक्च्युली आमच्या गॅलरीतूनच आम्ही सनसेट बघितला, पण तरीसुद्धा समुद्र किनाऱ्यावरनं सनसेट बघायची मजा वेगळीच असते आणि त्यातसुद्धा असा शांत समुद्रकिनारा मिळाला तर त्याची मजा अजूनच वेगळी। सो आता आम्ही सनसेट बघितलं आहे आणि थोडं बीचवरती चालतो आहे। आता हे थोडेसे खडक वगैरे आहेत, तिथे जायचा आता आमचा प्रयत्न आहे, पण बघू आता, रिस्क तर नाही घेणार आहे जास्त। लेट्स सी काय होतं ते। काय वाटतं तुला अक्षय? काही नाही, बघूयात प्रयत्न करून। असं इथे खूप लोकल लोक आहेत, इनकेस त्यांनी आम्हाला सांगितलं की सेफ नाही आहे तर आम्ही नक्कीच नाही जाणार। पण बीचबद्दल काय वाटतं एकूणच? हां, बीच खूपच सुंदर, शांत आहे, प्लेझंट वातावरण आहे। तुम्हाला अगदी तुमच्या रोजच्या लाईफमधून रिलॅक्सेशन हवं असेल किंवा कोण आजूबाजूला जास्त गजबज नको असेल, कारण की आजकाल कोकण म्हटलं की लोक दिव्यागर दापोली याच 2 ठिकाणी जातात, तर मग तुम्हाला हे थोडंसं लांब आहे पण खूप सुंदर आणि मनमोहक वातावरण आहे। मला असं वाटतं की इथे येऊन वर्थ इट आहे इथे येणं, की जर तुम्हाला फक्त क्वालिटी टाईम स्पेंड करायचं असेल तर अगदी सुंदर हे दृश्य आहे। बरोबर। वेळणेश्वरच्या मंदिरामध्ये, जे शंकराचं मंदिरच असूनही इथे अनेक छोटी बाकी देवांचीही मंदिरं आहेत, जसे की विष्णू झालं, कालभैरव झालं, गणपती झालं आणि काही देवींचीही मंदिरं आहेत। ह्या मंदिराचा कलर इतका सुंदर रंगीबेरंगी केला आहे की ते जास्त आकर्षित वाटतं।
या मंदिराच्या लगतच एक समुद्रकिनारा आहे, जो वेळणेश्वरचा समुद्रकिनारा आहे. तो आपण इथून डिरेक्टली मंदिराच्या साईडनी ॲक्सेस आहे, तर आपण डायरेक्ट इथून मंदिराच्या ह्याच्यातून समुद्रकिनाऱ्यावर जाऊ शकतो. आणि तिथे छान सुंदर नारळाची झाडेसुद्धा आहेत. हे मंदिर प्राचीनकालीन मंदिर आहे असं म्हणतात आणि गेले 61-62 वर्ष हे मंदिर इथे स्थापित आहेत. आम्ही आलो आहे हेदवीच्या गणपतीच्या दर्शनाला. इथे या ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्या सोप्या आहेत, म्हणजे फार विशेष नाही चढायला. आणि मंदिर इथं असं छोटंसंच आहे आणि डोंगरावरती आहे. तशा या जशा पायऱ्या केल्यात तिथे जसा एंट्रन्स आहे तसंच इकडनं मागणं एक रस्ता जातो. तिथे वरती तुम्ही गाडी पार्क करून कोणी म्हातारा असेल तुमच्याबरोबर तर तसं त्यांना सोपं होईल दर्शन घ्यायला. आणि मंदिर तसं ॲक्च्युली जुनं आहे, पण आत्ता त्यांनी ते कलर वगैरे मारून बहुतेक त्याचा जीर्णोद्धारानंतर ते असं दिसतं आहे. कारण आत थोडंसं असं जाणवत होतं की गार वगैरे आहे, जसं नॉर्मली दगडी मंदिरात वाटतं. त्यामुळे मंदिर जुनं आहे. आता आम्हाला एवढा इतिहास माहिती नाही आहे. पण आमचं दर्शन मात्र चांगलं झालं आणि गणपतीची मूर्तीसुद्धा छान आहे एकदम. मस्त वाटलं. मस्त वाटलं. आणि याचं लोकेशनही खूप सुंदर आहे ॲक्च्युली. आजूबाजूला मस्त थोडासा जंगलासारखं आहे आणि थोडं वरती आहे डोंगराच्या आसपास, त्यामुळे मस्त. आम्ही आता आलो आहे बामणगळला. ही जागा पण हेदवीमध्येच आहे. हेदवीच्या इथे गणपती मंदिराच्या अलीकडे एक उमामहेश्वर म्हणून मंदिर आहे शंकराचं. तर तिथे त्याच्या मागच्या साईडला डोंगर आहे. त्या डोंगराची इथे ती बामणगळ आहे. घळ म्हणजे बेसिकली हे समुद्राच्या लाटा आपटून नॅचरली ते बहुतेक डोंगर कमी झीज होत जाते जवळ डोंगराची. तर त्याच्यामुळे ते नॅचरली एक आकार तयार झाला आहे आणि तिथे अशा त्या लाटा आतमध्ये जाऊन तिकडनं असं ते फवारे वगैरे उडतात. तर आम्ही ते बघायला आलो आहे. पण आम्ही काही त्या भरती आणि ओहोटीच्या वेळा बघून आलो नाही. आमच्या त्या शेड्यूलमध्ये बसत नव्हतं त्याच्यामुळे. पण तुम्ही येणार असाल तर त्या भरती आणि ओहोटीच्या वेळा बघून या, म्हणजे तुम्ही त्याचा अजून जास्त प्रकारे आनंद घेऊ शकता. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल. आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कसे वाटतात व्हिडिओ. आणि तुम्हाला नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं येण्यासाठी बेल आयकॉन दाबा.